तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता माझा एक प्लॅन झाला आहे की मी खारघर सेक्टर 15मध्ये चाललो आहे. तर तिथे ना फिश टनल बनवलेलं आहे. तर तेच बघण्यासाठी चाललो आहे. तर बघूया ते कसं आहे फिश टनल, आतमध्ये कसं काय काय आहे त्या हिशोबाने, आणि मग आतमध्ये गेल्यावरती बाकीचे डिटेल्स बघूया आपण. तर फायनली आम्ही इथं पोचलो सेक्टर 15मध्ये फिश टनलच्या इथेच. तर बघू शकता तुम्ही, आई आणि मी चालू आहे. तर हे बघा, हा असा फिश टनल बनवलेला आहे. तर इथून एंट्री आहे. तिथे आपल्याला तिकीट काढायची 100 रुपयाची. तर आता आपण डायरेक्ट आतमध्येच जाऊया. तर आम्ही तिकीट काढलेली आहे. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया. हे बघा, इकडून जायचं आपल्याला. तर हे बघा असं बनवलेलं आहे, मस्त वाटतं एकदम. इकडूनच चल ना, हां इकडून आहे. तर चला मग आता आतमध्ये जाऊया आपण. किती भारी बनवलेलं आहे. बोलतं खूप मोठं टनल. आतमध्ये अजून लहान पोरांना खेळण्यासाठी पण आहे. ते पण बघूया कसं काय काय आतमध्ये. तर आता तिकीट घेतलेलं आहे तिथे. आता आपण एंट्री करूया आतमध्ये. इकडे पार्किंग वगैरे पण आहे. 2 व्हीलर पार्किंग इकडे आणि 4 व्हीलर इकडे. तर चाललो आहे आतमध्ये आता. इकडे खेळण्यासाठी वाटतं, इकडून जायचं. तर हे बघा इथे लिहिलेलं आहे फिश टनल एक्सपो. तर इथून आपली एंट्री आहे. इथं वेगवेगळं तिकडं मासा असतो ना, तसं त्या टाईपमध्ये येते बघ. बघा ते लाल मासा आहे तो छोटे. किती भारी वाटतंय. जबरदस्त. ह्या साईडला पण आहे तिथे थोडेसे. तर इथे सगळे छोटे छोटे आहेत मासे. चला आपण आतमध्ये जातो. सगळे सेम सेमच सुटले. बघा इकडे बघ ब्लॅक ब्लॅक असते. बघ कसले मासे दाखवत असं. एंजल फिश आहे, एंजल फिश. इकडे पण मोठे आहेत बऱ्यापैकी, वेगळ्या प्रकारचे. आणि या साईडला टायगर ऑस्कर. तर जबरदस्त आहे इकडे. इथे तर काहीच नाही, इथे मासे अजून असे छोटे छोटे टँक बनवलेले आहेत सुरुवातीलाच. आणि ते कोणत्या प्रकारचे मासे आहेत ना ते सर्व सांगितलेलं आहे. तर SK गोल्ड म्हणून लिहिलेलं इथे. हा बघा एकदम गोल्डमध्ये. अजून काय काय टँक खालीच आहेत. हा कुठला आहे? जिप्रिनस. तर असे मासे आहेत. हां इथं काही दिसतच नाहीत मासे. काय लय बारीक आहे. लाईट पण हे होते. तर आपण आता आय थिंक टनलच्या इथेच जाऊया आता. ते AC BC लावून ठेवलं आहे बघा प्रॉपर. इकडे पण अजून तसंच आहे, खूप मोठं आहे. हे बघा, हे पण मासे जबरदस्त वाटतात. कबुटो म्हणून मासा आहे. चल, सुरुवातीला छोटे छोटे सगळे आहेत. फिश टँक केलेले आहेत. तिथे पण हा मस्त इम्पॉर्टंट कार म्हणून आहे. इकडे एक मोठा आहे फक्त तिलापिया. ही तिलापिया आहे, आपण गावाला खातो ती.
तर इथे सगळे छोटे छोटे आहेत मासे. चला आपण आतून जातो. सगळे सेम सेमच सुटले. बघा इकडे बघ ब्लॅक ब्लॅक कसले. बघ कसले मासे दाखवत असं. एंजल फिश आहे, एंजल फिश. इकडे पण मोठे आहेत बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारचे. आणि या साईडला टायगर ऑस्कर. तर जबरदस्त आहे इकडे. इथे तर काहीच नाही, इथे मासे आहेत अजून. असे छोटे छोटे टँक बनवलेले आहेत सुरुवातीलाच. आणि ते कोणत्या प्रकारचे मासे आहेत ना ते सर्व सांगितलेलं आहे. तर SK गोल्ड म्हणून लिहिलेलं इथे. हा बघा एकदम गोल्डमध्ये. अजून काय काय टँक खालीच आहेत. हा कुठला आहे? जिप्रिनस. तर असे मासे आहेत. हां झेब्रा. इथं काही दिसतच नाहीत मासे. काय लय बारीक आहे. लाईट पण हे होते. तर आपण आता आय थिंक टनलच्या इथेच जाऊया आता. ते AC लावून ठेवलं आहे प्रॉपर. इकडे पण अजून तसंच आहे. खूप मोठं आहे. हे बघा हे पण मासे जबरदस्त वाटतात. थोडं मोठं आहे. कबुटो म्हणून मासा. चल सुरुवातीला छोटे छोटे सगळे आहेत. फिश टँक केलेले आहेत. इथे पण हा मस्त इम्पॉर्टंट ताट म्हणून आहे. इकडे एक मोठा आहे फक्त तिलापिया. ही तिलापिया आहे. आपण गावाला खातो तो. हा बघा शार्क आहे तिथे. इथे साईडलाच येतो. चला पुढे जाऊया. इथे बघा एक रेड कॅप म्हणून आहे. काय एकदम मस्तच वाटतं माझं. वेगळंच किती भारी वाटतं. काय नाव आहे? रेड कॅप. इकडे पण आहे पण ह्याचं पण नाव माहीत नाही. सिल्वर टिनफॉईल. सिल्वर टिनफॉईल. किती प्रकार आहेत माशाचे. खूप वेगवेगळे प्रकार आहेत. ते काही समजत पण नाही. आपण सगळं थोडं सेमच वाटतं. तो झेब्रा. हा थोडासा वेगळा आहे बघा. मस्त वाटतो. हा झेब्रा तिलापिया. हे पण छोटेसे आहेत. तर आपण पुढे जाऊया बघूया. हा बघा हा एकटाच मासा कुठेतरी मस्त दिसतोय. आता एक राऊंड मारला तर ह्या साईडला मेन एंट्रन्स म्हणजे इथून मेन टनल चालू होतं. हे बघा इथून मेन टनल आपला चालू होतं. दिसत असं तुम्हाला जबरदस्त वाटतं. किती भारी वाटते. एकदम सॉलिडच बनवायला. बघू शकता एकदम एक नंबर मासे जायला खूप बरं वाटते. हे शार्क आहे वाटतं आहे का नाही? शार्क सारखे दिसतात. बघा शार्क आहे तो. इकडे काय शार्कच आहे. हां
ते आतमध्ये आहे पुढे. इथून तर माशाचं टनलच आहे पूर्ण. सगळं मिक्स टाकलं ते याला एकमेकांना. तर एक नंबर वाटतंय पूर्णच. टनल पण एकदम भारी वाटतं. तर इकडे थोडेसे लहान लहान मासे आहेत ह्या साईडला. हा बघ, हा किती जरा वेगळं टाईपचा मासा टायगर फिश. इथे व्हाईट मासे पण आहेत बघा. आता मला व्हाईट दाखवतो. व्हाईट फिश पहिल्यांदाच बघतो. दिसतोय का? व्हाईट फिश पण भारी वाटतं. इकडे एक बघा आहे मासा. पण येते हा बघा. हा बघा, हा वेगळाच काहीतरी दिसतोय. हा पण एक. हा बघा, एकदम सापागत वाटतोय का नाही, सापाच्या कातडीसारखा. हा बघा. आणि इथे एक आहे, हा वरती फिरतोय बघा. इकडून बघायचं वाटतो दिसणं झालं. हे पण आहे. हा एक बघा, एकदम लांबडा आहे का रे मासा. हा बघू शकता, डेंजर वाटतो. इकडे लहान आहे सर्व. मस्त बारकावर पांढरे मासे. काच खराब झाले त्यामुळे हात लावून खराब झाले ते दिसत झाले. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे तिथे आणि बघण्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. लहान पोरांसाठी इथे घेऊन आतून नाही का, आतून खराब आहे त्यामुळे ते खाणं टाकून त्यांना खराब झालं असेल. व्हाईट फिश पण आहेत. हा बघताय, हा असं पूर्ण तिकडून एंट्री केली. हा असं पूर्ण टनल आहे. हे टनल आल्यानंतर मग आतमध्ये आपण एंट्री करू थोडंसं. इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे मासे. मग इथून आपण आता आतमध्ये बघूया काय आहे. इथं पुल्ली हे कुठलं ते वेगळंच आहे. पुल्ली वाहा काहीतरी आहे. चल तिकडं पुढे. चार 5 किलो असेल. हो ना. तर इथून आपण आलो आणि आता इकडून आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघूया काय काय पोरांसाठी खेळायला वगैरे काय. इकडे सर्व लहान पोरांसाठी आहे, खेळणी आहेत. खेळण्याचं शॉप बनवलं आहे. छोटे छोटे आहेत. आता हे लाईटीमुळे इथे बॅगा पण आहेत. बॅगा पण बघू शकता तुम्ही. तर इकडे ॲक्च्युली लहान पोरांसाठी आहे सर्व, फॅमिली वगैरे येण्यासाठी. हां, असे दोन असं दाबते तसली बघायचं आहे मला. भेटले बघ की याच्यात आहे का. पण नाही. पर्स वगैरे आहेत, लेडीज लोकांसाठी पण आहे ते सर्व. इथे लहान पोरांसाठीच सर्व आहे खेळणी. इथे बघा, तिकडे जातं बघता. तिथे पॉपकॉर्न, तिकडे बुक स्टॉल आहे. इथे वेगवेगळे स्टॉल केलेले आहेत. तुला बघ आहे काय घ्यायचं असलं तर घे. इकडं सगळं मेकअपचं सामान आहे त्या लेडीजचं या साईडला.
तर काय करायचं. हे बघा इथं मस्त एकदम कुठे ठेवली? हे आहे असं डोक्यावरती वापरायला. काय पाहिजे तुला मग? आणि हे बघा एक आहे वाजवण्यासाठी आहे, पाठ वाजवण्यासाठी. हे बघा हे असं पाठ वाजवण्यासाठी आहे. काय 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 आयटम आहे तिथे. तर इकडून आलो आम्ही. इकडे खेळण्यासाठी आहे थोडंफार काय काय. तर हे बघा इकडे पाळणे दिसतो थोडंसं, आपण त्या साईडलाच जाऊया. इकडे पण खेळण्यासाठी आहे. पुढे तर सरळ जाऊया आपण. इथं लोणच्याचे प्रकार आहेत पूर्ण. आवळाचं आहे ना काय? नको नको पिक्चर पिक्चर आहेत. आणि इथं पापड वगैरे आहे. पापड पण वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. चपलीचे स्टॉल आहेत. इकडे गेम्स आहेत खेळायला. गेम्स खेळून जिंकायचं. इथे बघा फास्ट फूड पाणीपुरीचं स्टॉल आहे. इकडे गेम्स आहेत. इथं गेम आहेत पूर्ण असे गेम खेळायचे. इथे काही जास्त गेम खेळून मग पुढे जाऊया आपण. ते लहान पोरांना पण खेळण्यासाठी आहे. हे बघा इकडे बघू. हे पाळणे आहेत लहान पोरांसाठी खेळायला. आज कसं ॲक्च्युली लेट आलो आहे मी. भरपूर मला लेट समजलं इकडे, कारण कामामुळे वेळ पण नव्हता भेटत. कामामुळे वेळ नाही भेटायचा, त्यामुळे मी लेट आलो. पण आज पब्लिक पण कमी आहे. बघण्यासारखं आहे. ही एक राईड आहे, ती पण बंद आहे. इकडे एक राईड आहे, एवढंच आहे. बाकी मध्ये मध्ये स्टॉल लावले सगळे खाण्यापिण्याचे, लाईम सोडा वगैरे, पोटॅटो ट्विस्ट, बिस्किटचे आहेत. ही राईड आहे. ही पण राईड कोण पब्लिकच नाही करायला. तिथे परत हे स्पंजमध्ये उड्या मारण्यासाठी लहान पोरांना. इथे एक रायडिंग आहे. हा एक आकाश पाळणा. इथे खालीच बोट आहे, लहान पोरांचं खेळतं जातं. तर ते बघूया आपण थोडंसं. लहान पोरांसाठी जबरदस्त आहे. आणि ते बाजूलाच एक छोटी ट्रेन आहे. ट्रेन आहे, चालू करते ट्रेन. आणि ह्याच्या बाजूलाच एक रायडिंग आहे, पण हे पण आता पब्लिक नसल्यामुळे बंद आहे. ते बघा एक चालू केलं थोडंसं. पब्लिकच नाही. ॲक्च्युली भरपूर लेट पण आलो आम्ही. आणि टाईम पण नाही. हां, गर्दी नसल्यामुळे सगळं थोडंसं बघता आलं काय काय गोष्टी. बघूया मग. तिथे एक थोडं चालू केलं आहे. असा हा पूर्ण ग्राउंडमध्ये परिसर आहे. इकडून फिश टनलचं आपण आलो, हे लहान पोरांना खेळण्यासाठी. तर आम्ही फिरलो बऱ्यापैकी म्हणजे सर्वच फिरलो आम्ही. गर्दी नसल्यामुळे जरासं मोकळं वाटलं. पण मध्ये संडे बिंडे असले की भरपूर गर्दी असते. आता भरपूर लेट झालो आम्ही पण यायला. तर
ते सगळं बघून झालं तर आपलं फिश टनल बघायला जबरदस्त वाटलं, ते मेन इम्पॉर्टंट होतं. आता आपण एक्झिट करतो आहे. तर आतून आलो आहे आपण, बघितलं आहे बऱ्यापैकी. मेन तर मला फिश टनल भरपूर आवडला. बाकी इथं एवढं काय हे नाही, बाकी लहान पोरांसाठी भरपूर चांगले खेळण्यासाठी. तर आम्ही फायनली बाहेर आलेलो आहे आणि खूप छान वाटलं आता थोडंफार. फिश टनल बऱ्यापैकी खूप चांगला होता. तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.